आज संडे आहे तर वाटलं की नाही का आज आराम भेटेल, तर कसला आराम, काहीच नाही आराम भेटला आम्हाला. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरेच असेल तर माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळ सकाळी उठल्या उठल्या नाही का मम्मीने सांगितलं की गोदड्या वगैरे धुवायचे आहेत. तर पटकन दात वगैरे घासलं, थोडं खाल्लं वगैरे, मग टेरेसवर गेलो. मग म्हणलं की चला धुवून टाकू गोदड्या, त्यात काय एवढं नाही का. मग स्नेल त्या आणि मी मस्त गोदड्या वगैरे धुलं. तर स्नेल त्याने मला पूर्ण पाण्यात भिजवलं नाही का, पूर्ण म्हणजे आंघोळ घातली माझी पूर्ण. थंडी तर खूप वाजत होती. मग पटकन गोदड्या वगैरे झाल्याच्या नंतर नाही का खाली गेले, आंघोळ वगैरे केली, मग जेवण वगैरे केलं. मग दुपारच्या टायमाला झोपून वगैरे गेले, कारण थोडं थकली पण होते. मग व्हिडिओ पण काही काढता आला नाही मला. मग संध्याकाळच्या टायमाला भाकरी वगैरे केलं. भाकरी वगैरे करून नाही का परत आम्हाला मार्केटला गेलो, म्हणजे नाही का भाजी वगैरे आणायला गेलो. मग भाजी वगैरे आणून नाही का त्याच मला बिट्टूला नाही का पाणीपुरी पण खायची होती. मग बिट्टूसाठी पाणीपुरी घ्यायला थांबलो आम्ही. मग बिट्टू नाही का वेट करतो नाही का पाणीपुरी कधी देत नाही का तेव्हा खायला त्याला. मग आम्ही पाणीपुरी दिली त्यांनी. मग आम्ही घरी गेलो. मग घरी जाऊन नाही का पाणी वगैरे भरलं. मग काबुलीचं वगैरे भिजू घातले मग उद्यासाठी नाही का करण्यासाठी. तर मग जेवण वगैरे पण आज लवकर झालं होतं. मग टाईमपास करत बसलो आम्ही आजच. तर मग नाही का बिट्टू पण खाली आला नाही का, ते असं थोडी मस्तीवर चालू होती. मग बिट्टू, मी आणि स्नेहल आम्ही सगळे बाहेर गेलो खाली. मग तो नाही का आम्हाला शोधत होता. आम्ही नाही का दोघी लपलो होतो. आणि बिट्टूची एक चांगली गोष्ट म्हणजे नाही का, जेव्हा तो गाडी समोरून कोणती आली नाही का, तो रोडच्या मधल्या कुठेही साईडला असो, मग तो खूप जास्त कोपऱ्यात जाऊन नाही का चिटकून थांबतो एकदम. मध्ये येतच नाही तो गाडीशी खूप घाबरतो जास्त करून तर. मग तो आम्हाला शोधत होता दोघींना. आणि बिचारा काय एवढा आवाज येत होता ना, माऊ मम्मी असं नाही का आवाज येत होता एकदम जास्त. तरी आम्ही त्याला काही बघितलं नाही एवढं. मग तो हळूहळू पुढे रडण्यासारखं तोंड केलं त्याने. तेव्हा एक दादा आले. त्यालाही नाही का मारण्यासारखं ॲक्शन करतो. डॉनच बनतो नाही का खूप जास्त कॉलनीचा एकदम. मग त्याने आम्हाला बघून नाही का बघितल्याच्यानंतर लाजून नाही का पळतच सुटला डायरेक्ट. मग कृष्णा ते पण नाही का बाहेर फिरायला गेले ते महाबळेश्वरला. तर तेही आले. ते काल रात्री ते निघाले होते नाही का, म्हणजे इकडून ते काल रात्री गेले, मग आज रात्री ते आले. मग आल्याच्या नंतर त्याने खूप सारं नाही का खायला नाही का स्ट्रॉबेरी आणली होती नाही का महाबळेश्वरची. तर इथली स्ट्रॉबेरी मी ट्राय केली नाही. इथलं एवढं काही टेस्ट नाही लागत नाही का स्ट्रॉबेरी. मी सहजासहजी स्ट्रॉबेरी खात नाही, ते खूप आंबट लागते नाही का. तर ह्यांनी नाही का खूप जास्त स्ट्रॉबेरी महाबळेश्वरून आणली होती. मग खूप जास्त म्हणजे नाही का, आणि बिट्टूला खूप आवडली. बिट्टू एकदम आवडीने खात होता नाही का स्ट्रॉबेरी, आणि त्याला फळ वगैरे खूप आवडतं. आणि बघा त्याने किती मोठे मोठे स्ट्रॉबेरी तोडून वगैरे आणलेत नाही का. मग मस्त आम्ही पण थोडं टेस्ट वगैरे केलं स्ट्रॉबेरींचे, खाल्लं वगैरे, टाईमपास चालू होतं आमचं तसंच बघणं वगैरे. आणि मग बिट्टू पण त्याचं त्याचं खातो. त्याला फ्रुट्स वगैरे आवडतात नाही का, केळी वगैरे तो खूप जास्त आवडीने खातो. त्याला फ्रुट्स खात होतो एकदम छानपैकी. तर मग तसंच टाईमपास वगैरे चालला होता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. बाय.